नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे SK क्रिएशन मराठी। मित्रांनो, आज आपण महिंद्रा सिरीजचा जो 3130 जो ट्रॅक्टर आहे HPचा 4WD महिंद्रा सिरीजचा जो ओझा त्याचे आपण आज ट्रायल घेणार आहे। आपली जी फॅमिली आहे त्यामध्ये कमेंट आली होती की दादा हा जो ट्रॅक्टर आहे हा नेमका याची उंची किती आहे, हा चिखलात चालतो कसा, हा चिखलात ताकद किती आहे याचीवाली, हा पूर्ण व्हिडिओ आपण बघणार आहेत। आता हे बघा, आपण हा जो प्लॉट आहे आपण शेतकऱ्याला बोललो होतो की ज्यावेळेस तुम्हाला स्प्रे टाकायचा असेल त्यावेळेस आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला महिंद्रा सिरीजचा जो ट्रॅक्टर आहे 4WD 30 HPचा याचे आम्हाला ट्रायल घेता येतील। आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे बघा चिखलाच्या आसाऱ्या कशा आहे आणि याची ज्यावेळेस हा चिखलात जातो त्यावेळेस याची ॲक्च्युअल उंची किती येते, याची बॉडी आसाऱ्यांमध्ये टेकते का, हा पूर्ण आपण बघणार आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा प्लॉट बघा। आता सतत पाऊस चालू आहे आणि चिखल पण भरपूर आहे। आज पाऊस उघडलेला आहे आणि योगायोग असा का शेतकऱ्याला पण आज स्प्रे टाकायचा आहे, तर आपण आज बघणार आहे की ट्रॅक्टर चालतो कसा आणि ट्रॅक्टरमध्ये ताकद किती आहे। जो खरंच जो महिंद्रा सिरीजने जो ओझा जो बनवलेला आहे तो ॲक्च्युअल किती ताकद धरतो हे आपण आज बघणार आहे। मित्रांनो, चला सुरू करूया। आता ही जी गल्ली आहे ही नॉर्मली गल्ली आहे, यात पाणी वगैरे काही साचलेलं नाही आहे। तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर येत आहे आणि आपण आता हे बघा, ज्यावेळेस ज्या गल्लीत चिखल नाही आहे त्यावेळेस ट्रॅक्टरची उंची किती असते किंवा ट्रॅक्टर लोडवर चालतो की काय आणि बसतो की काय चिखलात आणि आसारी किती पाडतो हे बघू आपण। आता हे बघा तुम्ही, आता हा जो ट्रॅक्टर आलेला आहे, आता शेतकऱ्याचा स्प्रे चालू आहे, तर आपण बघू किती उंची आहे याला। हे बघा तुम्ही बघू शकता। आता साधारण नॉर्मली या गल्लीमध्ये चिखल नाही आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता ही जी गल्ली आहे या गल्लीत पाणी साचलेलं आहे आणि आसारी पण पडलेली आहे। आता आपण बघू की हा जो ट्रॅक्टर आहे हा किती खाली बसतो आणि याची किती उंची खालून बॉडीपर्यंत राहते। हे बघा तुम्ही बघू शकता भरपूर उंची याच्यावाली खालून राहते आणि हा जो आहे ताकद पण करतो आहे। बघू शकता बघा, इथं पण पाणी साचलेलं आहे या गल्लीत। माझ्या अंदाजे हा जो ट्रॅक्टर आहे हा चिखलात व्यवस्थित चालतोय आणि याची जी खालून जी उंची आहे ती भरपूर राहते, तर मला नाही वाटत हा जो ट्रॅक्टर आहे हा खाली बसेल म्हणून। आणि हा जो ब्लोअर आहे हा शेतकऱ्याने घरच्या घरी बनवलेला आहे, जुगाड ब्लोअर आहे। तुम्ही बघू शकता कटिंग करून इथं शाफ्ट वगैरे टाकलेलं आहे। त्यानंतर तुम्ही बघा इथं रिटर्नची नळी आणलेली आहे शेतकऱ्याने आणि इथं जुगाड केलेलं आहे एकदम। जुगाड म्हणजे असं जुगाड केलं आहे शेतकऱ्याचा नाद नाही करायचा, बेकार चिमासारखा यांनी जुगाड केलेला आहे। हे बघा तुम्ही, पिस्टन वगैरे पूर्ण पाठीमागं शिफ्ट केलेला आहे आणि त्यानंतर जो फॅन आहे, आता हा जो फॅन आहे हा 200 लिटर ब्लोअरचा फॅन आहे, तर शेतकऱ्यांनी काय केलं तो फॅन कट करून पाठीमागं 600 लिटरचा जो टाकी आहे त्याला पाठीमागं फिट करून दिला, त्याच्यावर पिस्टन वगैरे चालू करून दिला, एक शाफ्ट आणला। हे बघा तुम्ही बघू शकता, शाफ्ट आणला आणि शाफ्ट लावून दिला, झाला चिमासारखा ब्लोअर झाला तयार।